माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक सहकारी आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद, शिक्षण चालू, 18 मार्च नंतर लॉकडाऊन झालंय. इच्छा असूनही तुमच्या संपर्कात आमच्यापैकी एकालाही येता आलेलं नाही. आपल्या शाळेच्या ज्या अनेक परंपरा आहेत त्यातली एक परंपरा आहे की आमची शाळा उपक्रमशील आहे. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, याशिवाय भारताचे स्वर्गीय पंतप्रधान जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचाही आज जन्मदिवस आहे. या दोन्ही महापुरुषांचा जन्मदिवस आज आपण ऑनलाईन साजरा करतो आहोत. सर्व वर्गातले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकही जॉईन झाल्याचं मला दिसतंय. त्या सर्व पालकांचंही मी ऑनलाईन सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक के जाधव सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. माझे सहकारी शिक्षक श्री ढोले सर यांनी अध्यक्षपदाची जी सूचना मांडली तिला मी विद्यालयाच्या वतीने अनुमोदन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीनं त्यांच्या परवानगीनं आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपले सहकारी लबडे सर करतील. त्यांना विनंती करतो 2 मिनिटांमध्ये आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जाधव सर यांचे मी आभार मानतो. आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री अशा या 2 थोर पुरुषांची जयंती साजरी करत आहोत. हे थोर पुरुष यांनी केलेलं कार्य आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर केलेलं कामकाज या सर्व गोष्टींचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण घेणार आहोत. गेल्या 6 महिन्यापासून लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थी हे शाळेपासून वंचित आहेत, परंतु शाळेच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून एकही विद्यार्थी कुठल्याही कार्यक्रमापासून किंवा अध्यापनापासून वंचित राहणार नाही याची शाळेने दक्षता घेतलेली आहे. हे दोघंही अतिशय साधे माणसं होते. किती साधा असावं एखाद्याने. महात्मा गांधी हे त्या काळात बॅरिस्टर होते. ठरवलं असतं तर त्यांनी लाखो रुपये त्या काळामध्ये कमवले असते, परंतु तरी सुद्धा खेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला शरीरभर कपडे परिधान करण्यासाठी मिळत नाही, मग मी का संपूर्ण शरीरभर कपडे घालावेत. त्यांनी गुडघ्यापर्यंतच पंचायती घालायची. तुम्ही गांधीजींचा फोटो बघितला असेल. त्यानंतर एखादा माणूस किती साधा असावा, तर किती साधा असावा हे बघण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींकडे बघावं असं मला वाटतं. स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे इतके साधे होते की पंतप्रधान झाल्यानंतर एक दिवस त्यांचा शर्ट फाटला म्हणजे किंवा तो विरला होता आणि त्याचे धागे वेगळे झाले होते. तर त्यांच्या मुलाने तो शर्ट साईडला टाकून दिला बाजूला. मग लाल बहादूर शास्त्री म्हटले की माझा शर्ट कुठं आहे. त्यावेळेस मुलाने सांगितलं की तो खराब झालेला आहे, फाटलेला आहे, तो बाजूला केलेला आहे. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींनी त्याला तो शर्ट आणायला सांगितला आणि त्या शर्टच्या फाटलेले भाग वेगळे करून जो चांगला भाग आहे तो बाजूला त्यांनी केला आणि त्याचे छोटे छोटे हातरुमाल त्यांनी बनवले. ते हातरुमाल त्यांनी नंतरच्या काळामध्ये वापरले किंवा आपल्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. असा इतका सामान्यातील असामान्य माणूस स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे आहे. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक 2 शब्द संपवतो. धन्यवाद. लबडे सरांना धन्यवाद देतो. मी विद्यार्थ्यांकडे वळणार आहे. आता आपल्याकडे आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यासाठी भाषण करणारे आपले अनेक विद्यार्थी आहेत. साक्षी खताळे लाल बहादूर शास्त्रींचा जीवन परिचय करून देते. साक्षी, तुझा वेळ सुरू होता आता. शुभ सकाळ. मी साक्षी खताळे. आज 2 ऑक्टोबर इतिहासात सुवर्ण क्षणाने लिहिलेला आजचा हा दिवस. आज मी तुम्हाला लाल बहादूर
शास्त्री यांच्याविषयी माझे मत प्रकट मी फक्त त्यांची माहिती नाही सांगणार, तर त्यांच्या जीवनातील असा एक प्रसंग सांगणार आहे की जो आपल्याला एक वेगळीच प्रेरणा देईल. तर ऐका. लाल बहादूर शास्त्री. खरंच नावातच किती मोठा अर्थ दडलेला आहे ना. फक्त नावच नाही तर व्यक्ती, महत्व आणि कर्म देखील तितकंच मोठं. भारताचे पूर्व प्रधानमंत्री. जय जवान जय किसान नारा दिला ज्यांनी, आणि आपल्यात जर आत्मविश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो याची शिकवण देणारे तेच ते लाल बहादूर शास्त्री. ते जेव्हा 11 वर्षाचे होते तेव्हा बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसवण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तेथे त्यांच्या आत्म्याने ते इतके प्रोत्साहित झाले की शेवटपर्यंत गांधीजी सोडलंच नाही. एवढंच नव्हे तर ते आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान होते. फक्त पंतप्रधान नाही तर एक कर्तृत्वशील पंतप्रधान. एकदा ते गिरणीची पाहणी करण्यासाठी तेथे त्यांच्यासोबत अनेक उच्च अधिकारी व इतर देखील काही कामगार होते. त्यांनी गिरणीची पाहणी केल्यानंतर ते गोदामात गेले आणि त्यांनी साड्या दाखवायला सांगितल्या. दुकानदाराने त्यांना साड्या दाखवायला ही घटना 1965 ची असल्यामुळे तेव्हा किंमत फार वाढली. दुकानदाराने सांगितले 1000 रुपये. शास्त्रीजी म्हणाले, अरे 1000 रुपये नाही, मला कमी किमतीची दाखव. 500 ची दाखवली. शास्त्रीजी म्हणाले की माझ्यासारख्या गरीबाला कमी किमतीच्या साड्या तो दुकानदार, तुम्ही कुठले गरीब? तुम्ही तर आमचे सावकार, तुम्हीच आमचे सरकार आणि आमच्या पंतप्रधानांना भेट देणं हा फारच आहे ना. तेव्हा शास्त्रीजी शांतपणे, मी तुझी भेट नाही, पण याचा अर्थ असा की वस्तू मी खरेदी करू शकत नाही, त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि माझ्या पत्नीला देऊ. अरे मी पंतप्रधान असलो तरी आहे एक गरीबच ना. आणि आज इंजिनियर काय झाला तरी पंतप्रधान असल्यासारखं बा. शेवटी त्या दुकानदाराने इतक्या विनवण्या केल्या तरी गांधीजी तरी शास्त्रीजी इतके महान होते की मोह त्यांना स्पर्श सुद्धा करू शकणार. इतके आपले शास्त्रीजी महान होते. शास्त्रीजी जय जवान जय किसान तुम्हीच दिला नारा. शास्त्रीजी जय जवान जय किसान तुम्हीच दिला नारा. तोच नारा बनला आज कित्येकांचा. कोण म्हणे उद्या आम्ही तुम्हाला विसरून जाऊ. प्रभू तुम्ही होताच तसे ना की तुमच्या कार्यामुळे आम्ही तुम्हाला मरेपर्यंत लक्षात ठेवू. जय जवान जय किसान. साक्षीदारांना लाल बहादूर शास्त्रींच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यानंतर आता आपल्यासोबत जोडली जाणार आहे श्रेया भालेराव. ती महात्मा गांधींचा जीवन परिचय आपल्याला करून देणार आहे. श्रेया, आहेस का ऑनलाईन? ओके, तुला वेळ दिला होतोय आता. आदरणीय अध्यक्ष, सन्माननीय गुगल मीटचे व्यासपीठ, माझे गुरुजन आणि माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण आणि तडफदार या देशाच्या शेतकऱ्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज महात्मा गांधी यांची जयंती आणि आजच्या दिवशी मी तुम्हाला गांधीजींच्या जीवनाविषयी काही थोडक्यात माहिती देत आहे की तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आजच्या दिवशी 4 ओळी आठवतात की कैसे कैसे मंजर सामने अरे गाते भी लोग चिल्लाने लगे, अरे गाते भी लोग चिल्लाने लगे, अरे अब तो इस तालाब का पानी बदल दो, अरे अब तो इस तालाब का पानी बदल दो. यहाँ कमल के फूल भी मुरझाने लगे हैं, यहाँ तो कमल के फूल मुरझाने लगे. मित्रांनो, आजकाल आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदललेली दिसते. प्रत्येक गोष्टीमध्ये हिंसा दिसतो. परंतु ज्या महान मानवाचा आपण आज जन्मदिवस साजरा करतो त्या महान मानवाचं अख्खं आयुष्य गेलं जगाला आणि त्यांचे विचार तुमच्या समोर टाकण्यासाठी मी आज येते आहे. श्रीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास हे होते. रवींद्रनाथ ठाकूर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ महान असलेले आत्मा असा आहे.
त्यानंतर 1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले. अहिंसेच्या तत्वावर आधारित आफ्रिकेतील भारतीयांना त्यांचा नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर 1915 साली भारतात परतल्यानंतर चंपारण येथील शेतकऱ्यांना जुलमी कर आणि जमीनदार यांच्या विरोधात एकत्र करून लढ. जाता जाता मला गांधीजींविषयी एक कविता सादर करूशी वाटते. पण ती कविता आम्ही माझ्या भाषणास विराम देतो. गांधीजी आज असते तर मला काय म्हणाले, माझं जरा रागवले असते. आज अहिंसेतून जात आहे म्हणून बाबू घरात आजच्या दिवशी गांधीजींच्या गांधीजींची जीवनमूल्ये ही आपल्याला विद्यार्थी दशेतच आपल्यामध्ये आणण्यासाठी धडपडलं पाहिजे. श्रेया तुलाही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याच्यानंतर सुशील सोनवणे आपल्या बरोबर जोडला गेलेला आहे. सुशील आहेस का ऑनलाईन? हो. ओके, तो लाल बहादूर शास्त्रीच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलणार आहे. सुशील, तुझा टाइम सुरू होतोय आता. आदरणीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय परीक्षक व मला पाहुणं मदत करणारे माझे शिक्षक वृंद व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एक स्वातंत्र्य लढत, स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगत आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथे झाला. प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. वयाची दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे मृत्यू झाले व माता राम दुलारी यांनी तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण केले. मिर्जापूर येथे केले व त्यांचे माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे झाले. या सर्व काळात त्यांना नीलकंठेश्वर प्रसादचे पितृतुल्य भेटले. त्यांना लाला लजपतराय, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे जीवन दर्शनाचे महत्व समजून सांगितले. वयाच्या 11व्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसवण्यास आलेले महात्मा गांधी त्यांचे गाजलेले भाषण ऐकून ते भारावून गेले व त्यानंतर त्यांनी गांधीजींची पाठ कधी सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, जलियनवाला बाग हत्याकांड इत्यादी सर्व घटना त्यांच्या मनात घर करून बसल्या. व ते 7 वर्ष ब्रिटिश तुरुंगवासात त्यांनी घालवली व या काळात अधिक परिपक्व झाले. त्यांनी सर्वच विद्रोही मोहिमांचे नेतृत्वही केले होते. या सर्व काळात 1930 साली काढलेल्या दांडी यात्रेत त्यांनी सहभाग घेऊन मिठाचा कायदा मोडला. या काळात त्यांचा विवाह ललिता देवी यांच्याशी पारंपरिक पद्धतीने झाला. हुंडा म्हणून एकतर्फा व काही मीटर विणलेल्या हाताने विणलेले कापड त्यांनी घेतले. याशिवाय अजून त्यांना काहीच नको होते. या सर्व काळात देशभक्तीवर त्यांचा प्रभाव पडला. काशी विद्यापीठात ते सामील झाले व शास्त्री हे नाव त्यांचे नावाचा शास्त्री हे नाव कोरले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या व सत्तेचालीच्या पुरुष राष्ट्रीय संग्रामातील शिस्त, नम्र व विनीत लाल बहादूर शास्त्री यांचे महत्व लक्षात आले. लवकरच ते गृहमंत्री पदावर विराजमान झाले. 1951 साली केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, गृहमंत्री, कामगार मंत्री, दळणवळण मंत्री व नेहरूंच्या आजारपणात बिन खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. असा नारा देणारे सामान्य माणसाचे खरे मित्र लाल बहादूर शास्त्री यांचे 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले व त्यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार गौरवण्यात आला. मूर्ती लहानपण कीर्तिमान ही मन त्यांच्यापासून प्रसिद्ध झाली. या अष्टपैलू नेते माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आता आपल्याशी बोलत होता सुशीलनं लाल बहादूर शास्त्रीच्या जीवन कार्याचा परिचय आपल्याला करून दिला. आणि यानंतर आपल्याकडे मी निमंत्रित करतो श्रद्धा सहारे. चला तर मित्रांनो, आज आपण गांधीजींचं भजन म्हणूया. रघुपती राघव रामपतित पावन आदरणीय व्यासपीठाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष, या सरस्वतीमध्ये आम्हाला म्हणजे आई बनण्यामध्ये नाही हे शिकवलं.
सरस्वती माते वंदन करते व मानवते आज यापासून शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांचे संपूर्ण मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म पोरबंदर जिल्ह्यातील चिखली गाव येथे झाला. एक छोटीशी कविता म्हणते, हाजी मेरी जान है करम मेरी पूजा है, हाजी मेरी जान है करम मेरी पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है. थँक्यू. तुम्हाला आता सांगितल्या त्याच्यामध्ये एक महत्वाची होती, ज्याच्या अंगावर घालायला अंगभर कपडे नव्हते तो माणूस देशातला सगळ्यात लोकप्रिय होता. आणि आज नेमकं चित्र उलट आहे. अंगभर कपडे घालूनही आज राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इतकी लोक आहेत त्यांना कोणी विचारत नाही. हा विरोधाभास जो आहे तो विरोधाभास आपल्याला श्राद्धानं या ठिकाणी आता सांगितलं. आणि ही सगळी गोष्ट करता करता अहिंसेचं जे महत्व आहे ते महत्वही आपल्याला सांगितलं. श्रद्धा, तुझंही विद्यालय परिवाराच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची आणि लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे. हो, आमच्याकडे सगळे विद्यार्थी जवळजवळ 64 विद्यार्थी आणि आमचे काही शिक्षक जोडले गेले. बर बर. ओके, ऑनलाईन शाळेत कार्यक्रम राहिला असता आम्हाला निमंत्रण देता आलं असतं. ऑनलाईन तुम्ही जोडले गेलेले आहात. तुमचं विद्यालय परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हो, थँक्यू. ओके, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन टाका. आज महात्मा गांधींचा जन्मदिवस तसेच लाल बहादूर शास्त्रींची पण जयंती आहे. त्या निमित्ताने आपण त्या कोरोनामुळे एकत्र जमू शकलो नाही आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा आपल्याला समक्ष देता आल्या नाही, तरी मी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी आयुष्य चांगलं समृद्धीचं जावं एवढंच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ओके दादा, थँक्यू. करीत राहा, काळजी घ्या. तुमचं आम्हाला मार्गदर्शन यापुढेही लागणार आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर मी निमंत्रित करणार आहे आपली एक विद्यार्थिनीची महात्मा गांधींवर आपले विचार प्रकट करणार आहे वैष्णवी खताळे. यांच्या जीवन कार्यापुढे मी नतमस्तक होते आणि माझ्या मनोगतास सुरुवात करते. एक सामान्य मोहन ते एक असामान्य महात्मा इथपर्यंतचा महात्मा गांधींचा प्रवास जर आपण अभ्यासला तर आपल्या नक्कीच लक्षात येते की महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर महात्मा गांधी होते एक विचार, महात्मा गांधी होते एक तत्व, महात्मा गांधी होते एक युग. होय, एक असं युग की ज्या युगाशिवाय भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास कधी पूर्णच होऊ शकणार नाही, असं युग होते गांधीजी. बापू, तुम्ही महात्मा, भारताच्या प्रगतीसाठी तुमचा महात्मा, भारताच्या प्रगतीसाठी तुमचा महात्मा. तुम्ही देशाची शांततेची केली कामना, सत्य अहिंसेची जागवली स्वातंत्र्य, सत्य अहिंसे जागवल्यात स्वातंत्र्य भावना, नेसून सुती पांचा हातात अन्य मिळवण्यासाठी लागलेल्या अहिंसाच्या पाठी. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ए.के. जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. ए.के. जाधव सर. नमस्कार सर्वांना. आदरणीय मुख्याध्यापक श्री बोराडे सर, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आपण ऑनलाईन कार्यक्रम सादर करत आहोत. या निमित्ताने आपल्या विद्यालयातील साक्षी खताळे आणि लाल बहादूर शास्त्रींवरती छानपैकी असं भाषण केलं. त्यानंतर श्रेया बालेराव यांनी महात्मा गांधींवरती खूप छान असे मत व्यक्त केले. तसेच सुशील सोनवणे यांनी सुद्धा लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरती अतिशय छान माहिती सांगितली. नंतर श्रद्धा साहनी यांनी महात्मा गांधींचे भजनापासून सुरुवात केली. तसं छानपैकी तिने यामध्ये भाषण केलेलं आहे. त्यानंतर वैष्णवी खताळेचा काही आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही रेंजच्या प्रॉब्लेममुळे. त्यानंतर आपले शालेय समितीचे सदस्य त्र्यंबकदादा सोनवणे यांनी सुद्धा आपल्याला एक छानसा असा संदेश या निमित्ताने दिलेला आहे. त्याच संदेशाचं
आपण पालन करावं. असो, आज महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. महात्मा गांधींचं सत्य आणि अहिंसा हे जे त्यांचं तत्व होतं ते आपण सर्व विद्यार्थ्यांनी आचरणात जर आणलं तर आपणही महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही महान होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या गरिबीतून ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना तो कामी आला. त्यांच्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगलं काम करून दाखवलं. म्हणून असं म्हणतात की मूर्ती लहान पण कीर्ती महान. अशा पद्धतीने त्यांनी देशाचे जवान आणि देशाचे आर्थिक कणा असलेले शेतकरी यांच्यासाठी जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला. अशा प्रामाणिक माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी जर मार्गक्रमण केलं तर आपण नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगत आहे. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, त्यांचं भाषण आता झालेलं आहे. खरं म्हणजे महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही आज मनोगत व्यक्त केली त्या संदर्भात कौतुकाची थाप माननीय अध्यक्षांनी ऑनलाईन का होईना त्यांच्या पाठीवर मारलेली आहे. शास्त्रीजींनी मात्र असं उदाहरण आपल्याला घालून दिलंय की तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये परिस्थिती आड येता कामा नये. माननीय अध्यक्षांनी तो मुद्दा घेऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. विद्यालय परिवाराच्या वतीनं माननीय अध्यक्षांना मी हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांची आशीर्वाद नेहमी सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर राहतील अशी आशा करतो. आणि आपले सहकारी MP सोनवणे सर यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष AK जाधव सर, ज्येष्ठ शिक्षक ढोले सर, जबळे सर आणि सर्व ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने प्रथमतः मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला एक प्रमुख अतिथी म्हणून जे लाभले ते विद्यालयाचे सन्माननीय सदस्य त्र्यंबक दादा सोनवणे यांचंही मी विद्यालय परिवारातर्फे आभार मानतो. की अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.